विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात जनसहभाग मिळवण्यासाठी राज्यांची भूमिका महत्त्वाची। नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या 9व्या बैठकीत पंतप्रधानांचं प्रतिपादन। जगाला भारताच्या युवा मनुष्यबळाचं आकर्षण, भारतानं जगाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं, पंतप्रधानांची सूचना। नीती आयोगाच्या बैठकीत शून्य गरिबीचं उद्दिष्ट साध्य करण्यावर प्रामुख्याने चर्चा। आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. सुब्रमण्यम यांची माहिती। देशात सर्वाधिक नव उद्यम निर्मात्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी, राज्यात तब्बल 25,044 तर देशात 1,40,000हून जास्त नव उद्यमींची नोंदणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू। मिसाईल मॅन आणि देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांसह देशवासियांचं अभिवादन। केंद्रीय राखीव सुरक्षा दल अर्थात सीआरपीएफचा आज 86वा स्थापना दिन। सीआरपीएफनं आपल्या पराक्रमी वीर जवानांना वाहिली आदरांजली। आरक्षणाच्या मुद्द्यावर सुसंवाद साधण्याची आमची भूमिका। सरकारनं मराठा आणि ओबीसी नेत्यांना एकत्रित बसवून चर्चा करावी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं मत। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर पिस्तूल प्रकारात नेमबाज मनू भाकर अंतिम फेरीत, तर रोईंगच्या पुरुषांच्या सिंगल स्कल्स हिट्स प्रकारात बलराज पनवार पुढच्या फेरीत दाखल। आणि नवी मुंबईत बेलापूर इथे 3 मजली इमारत कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू, 24 कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश।